आ नहीं जाता तब तक हम लोग कहीं नहीं जा रहे हैं। तो बैठ जाओ, पीछे हो जाओ और सब बैठ जाओ। अरे नेशनल एंथम प्ले करो। बहुत ये संविधान की, इस लोकतंत्र की, ये युवाओं का पावर है। और हम सरकार में, प्रशासन में सारे लोगों को बोल देना चाहते हैं, डू नॉट मेस विद द यंग जनरेशन। हमारा ताकत है ये, हमारा यूनिटी ताकत है। हिंदू मुस्लिम राजनीति छोड़ दीजिए। आपको चेतावनी है, एक लोगों का, एक इंसान का यहाँ पे इस्तीफा हुआ है। अगर आपने अपनी गंदी राजनीति नहीं छोड़ी, जवाबदेही और ट्रांसपेरेंसी में नहीं लाया, तो हम लोग किसी का रेजिग्नेशन नहीं छोड़ेंगे। तो बहुत बड़ी जीत है, संविधान जीता है, युवा जीते हैं, ये देश जीता है। जीत है, इस देश के युवाओं की जीत है, इस देश के फ्यूचर की जीत है, ये इस देश के आम आदमी की जीत है। जिन लोगों ने इस देश में लोकतंत्र खत्म कर दिया था, लोकतंत्र में सवाल पूछने को गुनाह मान लिया था, आज उन लोगों से हमने अपना देश वापस ले लिया है। अभी सिर्फ शुरुआत हुई है, हम अपनी पूरी देश की शिक्षा व्यवस्था को बदलेंगे। हमें बहुत खुशी है, आज वो 21 परिवार जिन्होंने अपनों को खो दिया, आज हम उन्हें याद कर रहे हैं। ये सिर्फ शुरुआत है और आगे बहुत लड़ाई लड़नी बाकी है। हमारी तीनों डिमांड मान लीजिए, रिटर्न में हम घर चले जाएंगे। हमने देश भर में शांति कैंडल मार्च निकालने के लिए रिक्वेस्ट की है। शाम को 6 बजे पूरे देश में हर कोई कैंडल मार्च निकाले। आप लोग शांतिपूर्ण तरीके से खड़े हैं। संविधान जिंकलाय, लोकतंत्र जिंकलाय, भारत जिंकलाय आणि तानाशाह हरलाय। It's a victory for the Constitution of India. It's a victory for the people of India, and it's a defeat for the dictator. आणि राज ठाकरे सुद्धा थोड्याच वेळात मातोश्री निवासस्थानी रवाना होत आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र पत्रकार परिषद असणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं उद्या एकत्र आंदोलन होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आजची ही पत्रकार परिषद आहे। कदाचित त्यांच्या आंदोलनाचं स्वरूप बदलू शकतं उद्याच्या। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची 4 वाजता एकत्रित पत्रकार परिषद होतीये। राज ठाकरे थोड्याच वेळात मातोश्री निवासस्थानी रवाना होत आहेत। राज ठाकरे सध्या मातोश्री निवासस्थानाकडे जाण्यासाठी निघतायत। ही लाईव्ह दृश्य आहेत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाची। कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा घेण्यात आलेला आहे। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय। स्वतः सोशल मीडियात पोस्ट लिहून त्यांनी याची माहिती दिलेली आहे। या सगळ्या घडामोडीमध्ये देवेंद्र फडणवीस हे रवाना झालेले आहेत दिल्लीला। अमित शहा यांची ते भेट घेणार असं कळतंय। इकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत। उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होतीये। सरकारला पहिल्यांदाच उत्तर केल्याबद्दल अभिजितचं, आशुतोषचं, सौरवचं आणि त्याच्याबरोबरच सोनम वांगचुक ज्यांनी इतके 25 दिवस उपोषण केलं, त्यांच्या सकट पूर्ण देशाच्या जनतेचं खूप खूप अभिनंदन। आज त्यांच्या इतक्या प्रचंड मोठ्या लढ्यामुळे, म्हणजे त्यांच्या लढ्यात खरं
सगळे इतके त्यांच्यावर वार झाले, त्यांच्यावर अत्याचार झाले, त्यांच्यावर लाठीचार्ज झाले, इतकं होऊन सुद्धा दटून राहणं, लढणं हे त्यांच्याकडनं आपण शिकलो आणि देशाला पहिल्यांदाच जागं करण्याचं काम या जेनझीने केलं. त्यांचं खूप खूप अभिनंदन. पहिल्यांदाच आपल्या देशात पुन्हा एकदा लोकशाही जन्माला आली असं वाटायला लागलंय. कारण आतापर्यंत भाजपला कोणीच प्रश्न विचारू शकत नव्हतं. ती प्रश्न विचारण्याची ताकद, अकाउंटेबिलिटी आणण्याची ताकद ही पहिल्यांदाच पुन्हा आपल्या देशात आली. त्याबद्दल तर अभिजित दिपके यांचं जंतर मंतरवरचं सेलिब्रेशन हा तोच क्षण होता ज्यावेळेला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याची मध्ये हा जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे. या ठिकाणी आपण सगळ्या जणांचा जल्लोष पाहू शकताय. तिरंगा झेंडा देखील आपल्या या ठिकाणी दिसतोय. तर काही ठिकाणी ही तरुणाई आता आनंद देखील व्यक्त करताना दिसते. ही तरुणाई देखील आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात ही जल्लोष करताना दिसतात. खरं तर या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण गेल्या अनेक दिवसांपासून बघतोय सर्वजण जे आहेत ती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत होते आणि तो राजीनामा आता झाल्यानंतर या सगळ्यांनी जल्लोष जो आहे तो केलेला आहे. मोठ्या प्रमाणात हा जल्लोष या परिसरात आहे. अनेकांच्या आपण आता प्रतिक्रिया देखील घेणार आहोत. आता पाहतोय कैसे देखते हो यहाँ पे जिस मांग के लिए यहाँ पे आंदोलन शुरू हुआ उसमें सक्सेस हुआ. आज हम बहुत खुश हैं इस वजह से. आप देख सकते हैं यहाँ बीजेपी कितनी खुशी कितनी बड़ी है और यहाँ बस खुश है. जीत रहे हैं, हम बहुत ही खुशी है. जीत रहे इतने मेहनत के बाद हमारी सक्सेसफुली हमारा कार्यक्रम हमारा प्रोटेस्ट सक्सेसफुल हो गया. माझ्या आगा बिलकुल ती गार्डन हो रहा रिजाइन दे पीछे बेहतरीन. अब हम मोदी और इस्तीफा दे दे बस. आपण बघू शकता किती मोठा आनंद जो आहे तो या सगळ्या तरुणाईमध्ये आहे. आपण क्या बताएंगे आज बहुत खुशी हो रही है. भारत माता की जय. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. सर मैं आज पहली बार आया हूँ दिल्ली के अंदर. मेरे को बहुत खुशी लग रही है. नरेंद्र मोदी ने बोल दिया है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो गया और मोदी दल लेते हैं. आज फिर से भारत की जीत हुई है. बघू शकता आपण हा एक जल्लोष जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी अजून काही मुले आहेत त्यांचा कैसे देखते हो यहाँ पे आप जल्लोष कर रहे हो. भाई बहुत खुशी हो रही है, बहुत खुशी हो रही है. भाई जीत गए ना, बहुत खुशी हो रही है. आता बघू शकता हा जल्लोष या ठिकाणी सुरू आहे. या संपूर्ण जंतर मंतर परिसरातील रोडवरती हा जल्लोष या तरुणाईचा आहे. काही तरुण जे आहेत या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांच्याकडून हा जल्लोष सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे निश्चितच हा आनंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आता दिसतोय. गेल्या अनेक दिवसांपासून ज्यासाठी मागणी ही होती, ज्याची मागणी होती त्या ठिकाणी हा आनंद उत्सव ही सगळी तरुणाई करताना दिसते. आपण जर बघितलं तर या सगळ्या परिसरामध्ये ही सगळी तरुणाई आहे आणि त्यांच्याकडूनच हा खरा जल्लोष सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतरचा या सगळ्यांच्या हा प्रतिक्रिया होत्या. त्यामुळे निश्चितच आता या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती काय नेमकी भूमिका सगळ्यांची असणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामन सुरेश सावंतसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, जंतर मंतर. सेलिब्रेशन सुरू आहे जंतर मंतर परिसरामध्ये. विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशन सुरू केलेलं आहे जोरदार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन अभिजित दिपके यांनी सेलिब्रेशन केलेलं आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना खांद्यावरती उचलून घेतलंय. अभिजित दिपके यांनी अमेरिकेतून भारतात येत या आंदोलनाची हाक दिलेली होती. आता हे युवक हळूहळू बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. कारण राजीनाम्याची ही बातमी त्यांच्यापर्यंत खरं तर उशिरा पोहोचली. कारण या भागातलं सगळं इंटरनेट बंद होतं. आपण काही युवकांशी बोलायचा खरं तर प्रयत्न करूयात. हे अशा पद्धतीनं हा जल्लोष सगळा केला जातोय. जेनझी पिढीनं हे सगळं आंदोलन जे आहे ते उभा केलेलं होतं आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळं त्यांची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. काही मुली माझ्यासोबत आहेत. रिझाईन हो गया है. आपकी क्या प्रतिक्रिया है? अभी ऐसा सो हैप्पी, लाइक जो स्टूडेंट्स को चाहिए था वो हो गया. अब बस वी जस्ट वांट कि अमेंडमेंट्स आए, चेंज आए एंड लाइक नीट से ही लिखना हो. रिजाइन हो गया है धर्मेंद्र प्रधान. बहुत खुशी हुई, बहुत खुशी हुई. बट आगे ये सिस्टम खराब
नहीं होना चाहिए बस थैंक यू आपण आणखी काही युवकांशी बोलायचा रिझाईन हो गया है तुम शूट कर रहे हो आपण आणखी काही मुलांशी खरं तर बोलायचा प्रयत्न करूयात सगळीच मुलं बोलत नाहीत मीडियाशी मात्र भाई रिजाइन हो गया कितने दिनों से थी तुम जी हम तो यहाँ पे बहुत दिनों से पड़े हैं अब यहाँ पे रिजाइन हुआ है कितना अच्छा लग रहा है आप सबकी शक्ल देखिए कितनी खुश है बस आए थे? हम मेरठ से आए हैं और कितने दिन से थे तुम हम यहाँ पे 10 दिन से थे बस दिल खुश है अब आ जाइए आ जाइए मलाच मिठी मारलेली आहे खरं तर थँक्यू सर हा थँक्यू आणि अजून काही मुलांशी आपण बोलायचा प्रयत्न करूयात जी येत आहेत रिजाइन अगेन रिजाइन हो गया रिजाइन हो गया ऐसे चोरों का रिजाइन नहीं होना चाहिए था ऐसी पार्टी के जीत गई बीजेपी की पर आएगा तो बीजेपी वाले ही कोई इनका खेला हमारी कमी थी हम आगे आज ही जीत गए देखो वाइल्ड कार्ड एंट्री जिससे देश का हर युवा खुश रहेगा हर युवा किसी को भी कभी कोई प्रॉब्लम नहीं होगी ये जीत गए हम हा सगळा जल्लोष बताओ तुम्हारी प्रतिक्रिया रिजाइन हो सबसे अच्छी प्रतिक्रिया बस यही है कि अब हम जीत चुके हैं जो हम कितने टाइम से करना चाहते थे अभी मेरे में लाठीचार्ज हुई थी मुझे पता है कैसे हुई थी मैं अब बहुत खुश हूँ और ये मेरी बहन छोटी है बहुत खुश हूँ बहुत ज्यादा चार्ज हुआ था तुम पर मेरे आंख पर अभी लगी है जस्ट अभी थोड़ी देर पहले लगी है और अभी थोड़ी देर बाद खुशी मिली कितना खुश हो रहा है दिल मेरा बहुत हो रहा है जिंदगी भर की खुशी आज मिली है 3 दिन से लगातार आ रही हूँ यहाँ पर 3 दिन से लगातार आकर यहाँ पे रिमोट प्रोटेस्ट आज मेरी जिंदगी की मुरादें पूरी हो गई उन लड़कियों के लिए कहना चाहूंगी जो मरी है आज जिनकी 3-4 मौतें हो गई हैं उनके लिए तो मैं बहुत कुछ कहना चाहूंगी लो आज आपकी मन्नतें और मुरादें सारी पूरी हो गई आप क्या बताओगे रिजाइन हो गया 12 साल बाद एक अच्छा काम हुआ है एक अच्छा काम मोदी सरकार ने 12 साल बाद एक अच्छा काम इस्तीफा देने में बहुत देर कर दी लेकिन छात्रों के संकल्प भी आज छात्रों के संकल्प भी विजय हुई है छात्रों के उद्देश्य की विजय हुई है सच्चाई की जीत हुई है हाँ मैं हैदराबाद से आया हूँ मैं यही बोलना चाह रहा हूँ भाई ये बात नको करो काम करो या फिर रिजाइन करो अगदी हा सगळा जल्लोष आपण पाहतोय आपण गणपतीवरून या बाजूला यायचा खरं तर प्रयत्न करूयात आणि काही युवकांना अजूनही माहीत नव्हतं कारण या भागातलं सगळं इंटरनेट जे आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेलं होतं काही युवक आजच जंतर मंतरमध्ये जात होते आणि त्यांना आल्यानंतर समजलेलं आहे की अखेर राजीनामा झालेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतचा मी वर्षामध्ये फार मोठा विजय केला त्यांनी तर म्हणजे आनंद झाला खूप आनंद झाला त्याच्यात सापड खावी लागली शाई फेकण्यात आली नाही तिथे त्याला झोपावं लागलं मच्छरामध्ये याच्यामध्ये आज त्याचा एवढा मोठा विजय झाला खूप मोठा विजय झाला तुमच्या डोळ्यात अश्रू आलेत हो आनंद अश्रू आहेत त्याचे माझ्या लेकराचा आज विजय झाला त्याला टायफॉइड झाला सगळ्या याच्यातनं आज त्यांनी हे केलं विजय मिळवून आणला रात्रभर झोपा नव्हते आम्हाला 3 पर्यंत पहाटच्या झोपा येत नव्हत्यात लेकराचं काय होतं काही नाही एवढं आम्ही परेशान होतो आज खूप छान वाटायला लागले लेकाच्या कष्टाचं चीज झालं त्याच्या कष्टाचं चीज झालं 2.5 महिने झाले ना त्याला झोप सुद्धा नाही काहीच नाही जसा तो गोष्ट म्हणून आलेला आहे 6 जूनपासून तसा तो याच्यामध्ये होता टेन्शनमध्ये होता आज एकदम मोकळा झाला तो